न्यूज 1 महाराष्ट्र। धाराशिव जिल्ह्याच्या पारा गावातील डॉक्टर बालाजीराम भराटे यांनी आईच्या सुसंस्कारांनी आणि वडिलांच्या कष्टाने यशाचे शिखर गाठलेले आहे। जिद्द, मेहनत, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समाजसेवेची तळमळ घेतली तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, हे डॉक्टर राम भराटे यांनी दाखवून दिलेले आहे। मागील 17 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर भराटे यांनी उपचार, शस्त्रक्रिया तसेच संशोधनात्मक प्रशिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। सध्या डॉक्टर भराटे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथे कार्यरत आहेत। संधिवाताने त्रस्त असलेल्या 1500 पेक्षा जास्त रुग्णांना मागील 4 वर्षात त्यांनी ठीक केलेले आहे। त्याचबरोबर मागील 4 वर्षामध्ये 1000 पेक्षा अधिक प्रमाणावर हाडांच्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केलेल्या आहेत। विद्यार्थी दशेत असतानाही त्यांनी प्रमुख भूमिका बजावलेली होती व आताही विभाग प्रमुख म्हणून उत्कृष्ट भूमिका सांभाळत आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आजवर त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे। आज एका सामान्य कुटुंबातून वैद्यकीय शिक्षणाच्या बळावर उच्च पदापर्यंत पोहोचून हजारो रुग्णांना उपचार देणारे डॉक्टर बालाजीराम भराटे हे तरुण डॉक्टरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरत आहे। यासाठी त्यांच्या वैद्यकीय जीवनामध्ये डॉक्टर सुधीर देशमुख, डॉक्टर शैलेंद्र चव्हाण, डॉक्टर राकेश जाधव, डॉक्टर वेद पाठक, डॉक्टर विश्वजित पवार, डॉक्टर धाबे, डॉक्टर चारुशिला हलगरकर, डॉक्टर पांढरे मॅडम आणि डॉक्टर अनंत शिंगारे यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले असल्याचे डॉक्टर भराटे आवर्जून सांगतात। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी डॉक्टर बालाजीराम भराटे। मी सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे अस्थिरोग विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून मागच्या 2 वर्षापासून मी कार्य करत आहे। माझे आपल्या आरोग्य खात्यामध्ये आजपर्यंत जवळपास 16 वर्षाचा माझा अनुभव आहे। या 16 वर्षामध्ये मी विविध ठिकाणी पुणे, मुंबई, अंबाजोगाई, धाराशिव, संभाजीनगर अशा ठिकाणी विविध ठिकाणी माझी सेवा दिलेली आहे व विविध ठिकाणी विविध फेलोशिप ग्रहण मी केलेले आहे। या सर्व कार्य करताना मला आपल्या नागपूरमध्ये ज्यावेळेस कोविडचा काळ होता त्यामध्ये कोविड वॉरियर म्हणजे कोविड योद्धामधून मला पुरस्कार भेटलेला आहे। त्याचप्रमाणे मी ज्यावेळेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे कार्यरत करत होतो त्याच्यामध्ये CTV याच्यामध्ये मला महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक आपल्या मेडिकलचा येऊन उत्कृष्ट काम केल्याबद्दल तिथेही मला पुरस्कार भेटलेला आहे। धाराशिवला गेल्यानंतर 1 वर्षाचा आढावा घेऊन मी ज्यावेळेस शस्त्रक्रिया 120 वरून 700 पर्यंत नेला त्याच्यामुळे माननीय अधिष्ठाता शैलेंद्र चव्हाण सर व पूर्ण शासकीय महाविद्यालय धाराशिव यांच्या वतीने मागच्या वर्षी माझा उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान केला आहे। त्याचप्रमाणे माझ्या सामाजिक वैद्यकीय सोडून सामाजिक कार्यामध्येही विविध ठिकाणी मी जी लोकांची सेवा करत आहे त्या सेवेबद्दल दैनिक एकमत चॅनलतर्फे माझा त्यांच्या वर्धापन दिनादिवशी एक उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी, उत्कृष्ट डॉक्टर म्हणून तिथेही सन्मान झालेला आहे। त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये MUHS नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये 2014 साली मला कॅम्पस इलेक्शन कॅम्पस अँबॅसिडर म्हणून माझी निवड झाली होती। त्यावेळेसही माझा उत्कृष्ट कामाबद्दल त्यांच्या वतीने सन्मान केलेला आहे। आणि माझा हा 15 वर्षाचा जो काळ आहे जो वैद्यकीय क्षेत्रामध्ये तो हळूहळू म्हणजे जो प्रयत्न वाढवत आणि लोकांची सेवा वाढवत आहे व अशाच प्रकारे वाढेल व माझ्या हातून सर्वांची सेवा घडू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आज न्यूज 1 महाराष्ट्र लाईव्ह यांनी मला माझा इंटरव्ह्यू घेतला व मला बोलण्याची संधी दिली व माझी जीवनक्रिया समजून घेतली त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मुलाखत पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। मी संतोष रोकडे, मुलाखतकार, न्यूज 1 महाराष्ट्र। आयुष्यामध्ये जर बघितलं आपण तर फार सुंदर आयुष्य आहे आणि तसं पाहिलं तर फार चुकल्यासारखं सुद्धा वाटतं। पण एक मात्र खरं आहे की आपण जर एक गोष्ट नोटीस केली असेल तर जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळेला
आपण रडत असतो आणि बाकी सगळे हसत असतात. पण त्यानंतरचा जो काळ आहे म्हणजे अगदी आपल्या मरेपर्यंतचा, जर कर्म चांगलं केलं तर आपण हसत जातो आणि लोक रडतात. आणि हे चित्र पालटण्याची ताकद फक्त तुमच्या कार्यामध्ये आहे, तुमच्या कर्मामध्ये आहे. आणि अशीच काही माणसं असतात की ज्यांना माहीत असतं की आपल्याला काय कमवायचं, नेमकं किती कमवायचं आहे. कारण हुशार, कुशाग्र, प्रामाणिक माणसं पैसा कमवत बसत नाहीत, त्या राड्यात ते पडत नाहीत. तर त्यांच्या लेखी असतं की या मातृभूमीची, या देशाची, आपल्या समाजाची, लोकांची आपण सेवा केली पाहिजे. कारण सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड, हे ज्याला कळतं तीच व्यक्ती एक दिवस गॉड होऊन असते. कारण गॉडचे वेगवेगळे अर्थ आहेत खरं तर. कारण जो गोड आहे तो गॉड आहे, जो गुड आहे तो पण गॉड आहे. आणि ज्याला सगळ्यात चांगलं दिसतं ना ती व्यक्ती देव असते. अगदी डॉक्टर म्हटलं की आम्ही त्यांना काय म्हणतो की लाईक अ गॉड नव्हे, ही इज अ गॉड, सी इज अ गॉड. आणि मग ही माणसं देव का होतात, तर ही माणसं सतत या ठिकाणी जीवदान देतात, लोकांचे जीव वाचवतात. कारण जे जीव घेतात ते कधीच देव नसतात, जे जीव वाचवतात ते मात्र देव असतात. अगदी एक देवगुणी व्यक्तिमत्व, एक गुणी व्यक्तिमत्व, अगदी ज्या ज्या ठिकाणी साहेबांनी आतापर्यंत सर्व्हिस दिलेली आहे, काम केलेलं आहे, ती त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका निभावलेली आहे. आज दर रविवारी पारा या गावी जाऊन ते आपल्या लोकांची मोफत सेवा करतात, हे मी मुद्दाम सांगतोय. आज आर्थो डिपार्टमेंटचे ते हेड आहेत धाराशिवला. आणि हे सगळं करत असताना लोकांचा त्यांच्यावर विश्वास का आहे, तर त्यांच्या लेखी पैसा शून्य आणि सर्व्हिस मोठी आहे. बरं, नुसती सर्व्हिस मोठी नाही तर त्यांचा गुण सुद्धा येतो. पाहूया आपण की हे व्यक्तिमत्व कोण आहे. तर हे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बालाजी राम भराटे. वाशी तालुक्यातील परंडा या वाशी तालुक्यातील पारा या गावचे ते भूमिपुत्र आहेत. तर या प्रवासामध्ये, या मुलाखतीच्या प्रवासामध्ये त्यांचा जो काही जीवनपट आहे तो आपल्याला आज उलगडून पाहायचा आहे. साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया गावाकडनंच, नाही का. पारा हे तुमचं गाव, अगदी मांजरा नदीच्या तीरावर असलेलं हे सुंदरसं गाव, मोठं गाव, नाही का. अगदी हे गाव माहित नाही असं कोणीच नाही. तर एक सांगा की पारा या गावचं नेमकं वैशिष्ट्य काय, म्हणजे कसं आहे गाव नेमकं. सर्वप्रथम आज माझी या ठिकाणी मुलाखत घेत आहे त्याच्याबद्दल न्यूज वन महाराष्ट्र चॅनल व आमचे न्यूज घेण्यासाठी आलेले डॉक्टर संतोष रोकडे सर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सरांनी आत्ता जसा प्रश्न विचारला की पारा गाव कसं आहे, सर मेन म्हणजे पारा हे गाव आहे की पाराचे गाव तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला माहीत नाही असं नाही. कारण गावाची ओळखच, आमच्या गावामध्ये कागदंबा देवीचं एक मंदिर आहे, जे एक मंदिर म्हणजे आम्ही तिला तुळजापूरची जी भवानी माता आहे त्यांची लहान बहीण, आणि म्हणजे खूप जुन्या मंदिर असं आमचं पारागावचं मंदिर आहे. आणि पारागावची आई या नावाने हे आमचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे आमच्या पारागावची जर सुरुवात म्हणजे गावचं सगळ्यात मोठं जर काय असेल तर ती सुरुवात होती गावच्या मंदिरापासून. त्याचप्रमाणे गावामध्ये छोटे छोटे अहिल्या देवी होळकरच्या काळामध्ये बांधलेले छोटे मंदिर आहेत. त्याचप्रमाणे गावचा दर आठवडी गुरुवारी बाजार भरतो. आणि विशेष म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे मांजरा नदीचा काठ असं आमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे पाण्याचा सोर्स किंवा बाकीच्या जी गोष्टी आहेत त्या गावाला एकदम छान पद्धतीने लाभलेल्या आहेत. असं आमचं थोडक्यामध्ये गावाची ओळख आहे. तुळजापूरची आई तुळजाभवानी आणि त्यांची धाकली बहीण पारा गावामध्ये आहे त्यांचं मंदिर, नाही का. हे बऱ्याच लोकांना माहित नव्हतं खरं तर, म्हणजे मलाही माहित नव्हतं, मी एवढा फिरतो. सर, हे झालं गावाबद्दल. तुमचं गाव तर खरंच खूप सुंदर आहे, चांगलं आहे, चांगली माणसं तिथे राहतात. आणि विचारायचं वाटतं की या गावामध्ये तुमचं जे कुटुंब आहे, भराटे कुटुंब, एक वेगळी ओळख करतं. म्हणजे काही कुटुंबाची ओळख असते घेणाऱ्यामध्ये आणि काही असते देणाऱ्यामध्ये. तर देणाऱ्याच्या पंक्तीतलं तुमचं कुटुंब खरं तर भराटे कुटुंब म्हणजे त्या काळाचं तुमचं जॉईंट फॅमिली. तर हे कुटुंब त्या काळामध्ये तुमच्या बालपणी कुटुंब कसं होतं, म्हणजे किती माणसं होती, काय ओळख होती, अगदी तुमच्या आजोबापासून काका, त्यानंतर तुमचे वडील, हे सगळ्याबद्दल आम्हाला ऐकायचं खरं.
सर म्हणजे आमच्या गावाची तुम्ही आता सांगितलं मोठं कुटुंब. आमचं जे घर आहे येळंबे म्हणजे भराटे आमचं जे आडनाव आहे, तर आमचे आजोबा येळंबला राहिले होते, त्याच्यामुळे आणि परत गावाकडे आले होते, त्यामुळे येळंबे नावाने आमचं कुटुंब जास्त फेमस आहे गावामध्ये. येळंबे म्हणजे येळंबला राहिले म्हणून येळंबे असं त्या नावाने. तर आमची पूर्ण जॉईंट फॅमिली आहे गावामध्ये आणि 2 चुलते आहेत. आमचे वडील, त्यानंतर मला 5 आत्या होत्या आणि आता सध्या जे आमच्या घरामध्ये कुटुंब आहे तो खूप सारा म्हणजे जवळपास 40 लोक म्हणजे 40 व्यक्ती आमच्या घरामध्ये आज एकत्र आहेत. आणि विशेष म्हणजे ही जॉईंट फॅमिली आमची सुरुवातीपासून होती. आजोबाच्या काळापासून एक शून्यातून विश्व निर्माण केलेला माणूस आणि त्याचाच पुढं वारसा आमचे चुलते म्हणजे आम्ही आबा म्हणायचो, दुसरे आमचे चुलते ज्यांना दादा म्हणायचो आणि आमचे वडील, या सर्वांनी हा वारसा चालवला. घरचं कुटुंब, घरातलं वातावरण खूप हसत खेळत आहे सर. आमच्या सर्व बहिणी, सर्व भाऊ किंवा सर्व आहेत. असं नाही की ते गावाकडे एक म्हण असते की भाऊकी आपल्या उन्हावर असतं, असं नाही. आमचं कुटुंब एकमेकाला मदत करणे, एकदम हसत खेळत गोष्टी करणे, छोट्या छोट्या गोष्टीचे जे फेस्टिवल असतात, उत्सव असतात, त्या उत्सवामध्ये सर्वांनी ऍक्टिव्हली म्हणजे सगळ्यांनी मदत करणे आणि एकदम हसत खेळत म्हणजे. आणि गावात अशी वेगळी का आहे, कारण युनिटी आहे. आजकाल बाकी कुटुंबामध्ये युनिटी नसते, परंतु आमच्या घरामध्ये आज सर्वजण आम्ही, जसं सुरुवातीचा जो काळ होता तसाच आज पण आहे आणि त्याच युनिटीच्या जोरावर आज आम्ही असं एकदम असं छाती ठोकून सांगू शकतो की हे माझं कुटुंब आहे. मोबाईल, टीव्ही नाही का, या सगळ्या गर्दीमध्ये माणसंच आता नकोशी वाटतायत. बरोबर नाही का, कारण माणसाने हाक मारली, जर त्या माणसाच्या हातात मोबाईल असेल तर त्याला वाटतं उगाच कडकडे. परंतु अशी काही फॅमिली आहेत की त्यांना या गॅजेट्सपेक्षा सुद्धा माणसं प्रिय आहेत आणि त्यात तुमचं कुटुंब असेल. म्हणजे अगदी आजही त्या गावामध्ये अगदी जर कुठं माणुसकी जर दिसत असेल म्हणजे जी बरीचशी गाव आहेत नाही का, तर फार कमी घर आहेत तसे. त्यात तुमचं घर आहे आजही साहेब, जिथं माणसांना आजही माणसं विचारतात, माणुसकी आहे तात्पर्य. तर एक विचार असं वाटतं की बालपणी या संयुक्त कुटुंबामध्ये ज्या काही आठवणी तुम्ही आता मला सांगितल्या खरं तर या सगळ्या माणसांमध्ये, आपल्या माणसामध्ये तुम्हाला आवडणारं व्यक्तिमत्व कोण होतं? म्हणजे आई, वडील, काका, काकू, भाऊ, आणखी कोण? आता जसं सांगितलं मी की सर आमचं जॉईंट फॅमिली होते, पण म्हणजे आजी आणि आजोबा मी जन्माच्या अगोदरच वारले होते, त्याच्यामुळे आजी आजोबाचा संपर्क नव्हता. पण माझे मोठे जे चुलते, मी ज्यांना दादा म्हणायचो, आसुरबा भराटे, त्यांनी आणि दुसरे चुलते अंबादास भराटे, ह्या दोघांनी मला आजोबासारखं प्रेम, जरी चुलते होते तरी आजोबासारखं प्रेम आणि लळा जो होता मला त्यांचा, तर दादाजी मोठे होते त्यांचा खूप लळा होता, म्हणजे आपले मोठे चुलते त्यांचा. आणि आजी नव्हती, पण आमच्या गावातच आमची आत्या दिलेली होती, तर त्या आत्याने त्यांच्या लेकरापेक्षा माझा सांभाळ ॲज आजी म्हणून जास्त केला. त्याच्यामुळे मला जी लळा लावणारे जे व्यक्ती होते, आई वडील तर लळा लावतातच, माझी आई पहिल्यापासून मला लळा लावते, वडील लळा लावतात, पण मेन ह्याच्या व्यतिरिक्त ज्या व्यक्ती होत्या ते माझे 2 चुलते आणि माझी आत्या होती की ज्यांनी मला लहानपणापासून आपल्या नातवापेक्षा जास्त आणि एक चुलते म्हणून नाही तर एक आजोबा म्हणून ह्या दोघांनी मला लळा लावला. मोठ्या घरची मुलं म्हटलं की त्यातल्या त्या एकुलते एक म्हटलं की जास्त लाड असतात आणि काम नसतंच. पण तुमच्या बाबतीमध्ये जर बघितलं, तुमचे वडील खरं तर अगदी ते नोकरी करत होते, तलाठी होते आणि सगळं सदन परिवार होता, परंतु तरी सुद्धा की आपल्या मुलाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. तुम्ही मगाच उल्लेख केला की मला अगदी शेतीमध्ये सगळी कामं येतात आणि 7वी पर्यंत मी सगळं शिकलो होतो. तर असं काय कारण ठरलं की म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हालाही शिकवायच्या वाटल्या आणि आई वडिलांनी किंवा काकांनी पण तुम्हाला शिकवल्या? आता गावामध्ये कसं सर, आपण जसं म्हणतो की खूप मोठ्या घरचे विद्यार्थी किंवा लेकरं बिघडतात, त्यांना वाईट वळण लागतात, तसंच आमच्या गावामध्ये पण खूप मोठ्या फॅमिली आहेत की ज्यांचे लेकरं म्हणजे कुणाला आपण नावं ठेवू नाही, पण उदाहरणं आहेत. तसंच आमच्या वडिलांना वाटत होतं की बाबा आहे, समजा आपल्याकडे बॅकअप शेती आहे, बाकी सगळं आहे, पण ह्याला जर वाईट वळण लागलं, ह्याला संगत लागली, चांगली लागली नाही, तर हा पण मग तशा लोकांमध्ये जाऊन जर ह्याचं करिअर खराब झालं तर एकदम चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळेच वडिलांना असं म्हणणं होतं की बाबा शेती आहे, आपलं मुख्य साधन शेती आहे, पुढे नोकरी लागेल नाही लागेल, त्याच्यामुळे सगळं आलं पाहिजे. त्यामुळे जसं आता तुम्हाला सांगितलं की 4थी ते 7वी पर्यंत मला वडील प्रत्येक शनिवार रविवारी शेतामध्ये न्यायचे. आमचे मोठे आबा आणि दादा मला पूर्ण शेतातले कामं करून घ्यायचे आणि ते म्हणायचं तुला सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत, तू उद्या मोठा अधिकारी जरी झाला किंवा कुठलाही झाला तर तू काम स्वतः न करता तुला लोकांकडून करून कसं घ्यायचं आणि काय करायचं याची माहिती असलीच पाहिजे. त्याच्यामुळं लहानपणापासूनच हे जे आईवडिलांनी आणि बाकी सगळ्या माझ्या जॉईंट फॅमिलीने मला हे जे संस्कार दिले आणि शेताबद्दल माहिती दिली,
त्याच्यातच मी पुढे वाढत गेलो. निश्चितच या ठिकाणी असं म्हणतात की आपली मुलं चौफेर घडली पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर त्याला सगळंच आलं पाहिजे. त्याची नाळ ही मातीशी पाहिजे, माणसांची पाहिजे, नाही का. कारण ती नाळ जर आपण तोडली, आपण म्हणजे मातीबरोबर असलेली नाळ तोडली, आपण माणसांबरोबर नाळ तोडली, तर जे यंत्र जे आहे ना, हे यंत्र, या यंत्राने पोट भरत नाही. कारण आपण हल्ली बघतो की बरीचशी माणसं एकलकोंडी आहेत आणि आत्महत्या करतात. आत्महत्या माणूस तेव्हाच करतो जेव्हा सांगणारं कोणी नसतं. कारण मशीन आपल्याला या ठिकाणी सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. साहेब, पारा या गावामध्ये अगदी बिनधास्तपणे हे बालपण गेलं आहे. अगदी प्रत्येक शेताचा कोपरा ना कोपरा तुम्हाला ठाऊक आहे. आजही गावाकडे चक्कर असतेच नेहमी, नाही का. तर मित्रांमधले डॉक्टर साहेब कसे होते नेमके ते सांगा. मित्रांमधले डॉक्टर साहेब म्हणजे सर, आता सुरुवातीचा जो मी काळ सांगितला त्याच्यामध्ये गावाकडच्या सर्वांसोबत एकदम छान नाळ होती 7वी पर्यंत. पण ज्यावेळेस मी 7वी पासून 10वी पर्यंत गेलो, म्हणजे गाव सोडलं, त्याच्यामध्ये जाण्याचा प्रवास आणि वेळेचं बंधन, त्याच्यामुळे काही ठराविक लोक जे मित्र आपले गावाकडचे असतात ते सोबत राहिले. आणि जे गावाकडे होते किंवा बरेच लोक त्याच्यामधून डायव्हर्ट झाले. आणि कळमला मी शिकायला होतो तर काही नवीन मित्र माझे कळमला तयार झाले. आणि जे गावातले जुने जवळचे मित्र होते ते आज पण मित्र तसेच आहेत माझे. नंतरच्या काळामध्ये क्रिकेटचं वेळ लागलं खरं तर, म्हणजे क्रिकेट आवडायचा. क्रिकेट खूप गावाकडे असताना रानामध्ये मित्रांमध्ये कुठले खेळ व्हायचे नेमके? मेन म्हणजे सर, आम्हाला गावामध्ये क्रिकेटचं ग्राउंड नव्हतं. मग आम्ही शेतामध्ये जो वेळ भेटायचा शेतामध्ये जाऊन नावाच्या तिथे आम्ही नावाखाली शेतामध्ये पण क्रिकेटच खेळायचो. बऱ्याच वेळेस क्रिकेटच्या व्यतिरिक्त आपलं सूरपारंबा म्हणा किंवा आंब्यावरचं म्हणजे ते चाडणे, पकडणे, किंवा शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुसरे ऍक्टिव्हिटी, व्हॉलीबॉल म्हणा किंवा असे छोटे छोटे खेळ आम्ही पूर्ण शेतामध्ये. आता जे उल्लेख केला सूरपारंब्या, आता विद्यार्थ्यांना, लेकरांना सूरपारंब्या नाही, कारण तो सूर सापडतच नाही. बरोबर नाही काय. साहेब, विचारायचं वाटतं की तुमच्या काळामध्ये, म्हणजे तुम्ही मग खरं तर भरभरून बोललात की तुमचं जॉईंट फॅमिली आणि सणावाराला सगळी माणसं एकत्र यायची, म्हणजे अगदी दिवाळी खास करून. तर तुमच्या बालपणीची दिवाळी जॉईंट फॅमिलीतली ती कशी होती? पोळा हा सण कसा होता ते सांगा, कारण तुम्ही या 2 सणांचा उल्लेख केला आहे. सर, विशेष म्हणजे आम्ही लहान असल्यानंतर खास वाट बघायचो कशाची, दिवाळीची. कारण आम्हाला 5 आत्या, त्याच्यानंतर चुलत बहिणी, आणि सगळ्यांचे जी वय आहेत ते माझ्या वयाची, त्यांची जी मुलं आहेत, त्याच्यामुळे आम्ही वाट का बघायचो. दीपावळीची ऑलरेडी मग आमची 40 लोकांची फॅमिली, ज्यावेळेस ही सर्व यायची दीपावळीला एकत्र, आमचे 70 ते 80 लोक घरामध्ये व्हायची. आणि ती जी वातावरण होता हसत खेळत आणि सर्व मिळून मिसळून, म्हणजे आम्ही वर्षभर तिची वाट बघायचो की बाबा दीपावलीला कधी येणार आहेत, आपले जवळचे कधी येणार आहेत. आल्यानंतर वेगवेगळे खेळ म्हणा, त्यांच्यासोबतच्या गप्पा गोष्टी, वेगवेगळ्या गप्पा, शेतात गेल्यानंतर आंबे खाणं, आंब्यावर चढणं, जांभळं खाणं, हे असे सोबत राहून. आणि दीपावलीला वेगवेगळ्या फराळ जास्त आपण ती फराळीची मजा घेणं आणि सगळ्या बहिणी, आत्या सगळे येणं, त्याच्यामुळे दीपावलीचा सण आमच्यासाठी खूप असा मोलाचा आणि खूप छान असायचा. आणि पोळा म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा सण पोळा. तर आमच्या घरी जॉईंट फॅमिली असल्यामुळे जवळपास 16 बैलांच्या जोड्या होत्या आपल्या घरी, गाई, बाकी छोटे छोटे वासरं. तर आमचा पोळ्याचा सण एवढा सुंदर जायचा. घरातले सर्व जे पुरुष मालक आहेत किंवा जे आपले बाहेर शिकणारे विद्यार्थी सगळेजण गावाकडे येणार. आदल्या दिवशी त्यांना ते कन्या चारल्यापासून पूर्ण शिंगाला कलर देणे, फुगे लावणे, त्यांच्यासोबत खेळणे, गावाकडून त्यांची वरात काढणे, घरासमोर त्यांच्या जोड्यांचं लग्न लावले. म्हणजे पोळा सण म्हणजे सर आमच्यासाठी, म्हणजे एक शेतकरी कुटुंबासाठी सर्वात मोठा, म्हणजे जशी दिवाळी होती बाकीसाठी तसा आमच्यासाठी पोळा होता. आणि शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे खूप त्याच्यामध्ये आम्हाला खूप मुलाचं. शेतकऱ्याच्या लेकराला पोळा आवडत नाही असं आपल्या कोणी शोधून सापडणार नाही. कारण पोळा, दिवाळी, दसरा ही सण आपल्या जवळची, लक्ष्मी असतील, राखी पौर्णिमा असेल, कारण या सणामध्ये त्या खाण्यापेक्षा सुद्धा प्रेम खूप होत असते. हल्ली आपल्याला दिसत नाही. हल्ली आपल्या घरामध्ये त्यापेक्षा सुद्धा दुप्पट पदार्थ आहेत, त्यांची क्वालिटी का त्याची त्याहीपेक्षा चांगली असेल, परंतु लव्ह इज डिसअपिअर्ड असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे बऱ्याच ठिकाणी. सर, विचारायचं वाटतं की बालपणी आईच्या अवतीभोवतीचं आयुष्य कसं होतं? सर, बालपणी म्हणजे आमचे वडील सर्व्हिसला तलाठी असल्यामुळे कळंब, दाभा, शिरडून अशा एरियामध्ये असायचे. त्याच्यामुळे आमचं लहान बालपण म्हणजे आईच असायची. वडील शनिवार रविवार 2 दिवस यायचे आठवड्यामध्ये. आणि 2 मोठ्या बहिणी होत्या आणि मी होतो तिसरा. त्यामुळे माझं छोटं पण की ह्या 2 बहिणीच्या सानिध्यामध्ये आणि आई आहे. मेन मला आई खूप जास्त शिकलेली नाही, 12वी पर्यंत शिक्षण झालं, पण मी कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडू नये. आणि कुणाशाही जरी उद्या कॉम्पिटिशन केलं तरी कुठल्याच एकही गोष्ट अशी लोकांनी म्हणून नाही की ह्याच्यामध्ये कमी आहे.
ही सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी आईने घेतली. आणि मी आज जो बी घडलोय, जे बी आहे, त्याच्यामध्ये आईचं खूप मोठं मौल्यवान का, फक्त आई वडील दोन्ही असेल तर वेगळी गोष्ट असते, परंतु आईने एक विशेष म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये सगळं सांभाळून आपल्या लेकरांना वेळ देणं आणि आपली लेकरं त्याच्यामधून चांगल्या वळणाला लावणं ही खूप महत्वाची गोष्ट माझ्यासाठी. पेशाने तलाठी असलेले वडील रामजी भराटे, खरं तर हे नावाप्रमाणेच राम सुद्धा. कारण बऱ्याच वेळा काय असतं की नाव वेगळं आहे आणि तुमची कर्तव्य वेगळी असते. वडील नावाने राम होते आणि वर्तनाने सुद्धा राम होते. रामासारखं त्यांचं वर्तन खरं तर वडिलांचा तुमचा जो काही कॉन्टॅक्ट राहायचा म्हणजे शनिवार रविवारी होतं नाही का, तर या 2 दिवसांमध्ये मग तुमच्या दोघांचे संवाद व्हायचा किंवा जे काही तुमची अटॅचमेंट होती ती सांगा साहेब. तर कसं होतं, जर वडील जरी शनिवार रविवार यायचे तरी वडील माझ्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट असायचे. अच्छा. बहिणीला त्यांनी थोडा वेळ दिला होता, तुम्ही करा, पण मी आलो की म्हणायचे इंग्लिश ग्रामर घेतलं का, माझ्या वह्या चेक करायची ती, तो आठवड्यात काय केलं दाखव मला, तो अभ्यास किती केला. आणि आईला रागवायची कधी म्हणजे जर अभ्यास नसेल तर, पण त्याने माझ्याकडून जर एखादी गोष्ट झालेली नसेल तर मला दाब देऊन माझ्याकडून बसून करून घ्यायची. टीव्ही वगैरे तर साधन नव्हतं, त्याच्यामुळे वडिलांनीच म्हणजे मी जो घडलो, आपण म्हणतो ना, जोपर्यंत आपल्याला खांद्यावर एखाद्याचा हात नाही किंवा एखाद्याचे संस्कार आणि दबाव नसतो तोपर्यंत आपण घडू शकत नाही. तर मी आज जो घडलोय म्हणजे जे वाईट वळण मला लागले नाही, हे सगळं वडिलांनी, जरी 2 दिवस येत होते सुरुवातीच्या काळामध्ये तरी त्यांचा दबाव खूप जास्त होता. ते माझ्याकडून पूर्ण 8 दिवसाचं काम करून Whatever you are today, credit goes to parents. येस 100% सर. निश्चितपणे आपण घडतो वाढतो, जे काही आपलं मन बनतं मनाची जी ठेवण असते, कारण लहान मूल म्हणजे त्याची पाटी कोरी असते आणि त्या पाटीवर लिहिण्याचं काम आई आणि वडील हे करतात. कारण ते शिक्षक नसतात पण शिक्षकापेक्षा सुद्धा चांगले असतात. कारण तीच शाळा असते खरं तर की ज्या शाळेमध्ये आपण वागायला बोलायला शिकतो नाही का. म्हणून आई वडील महत्वाचे. साहेब, तुम्ही मगाच उल्लेख केला की प्रत्येक वर्षी तुम्ही टॉप राहायचा, त्यावेळेला ह्या स्पर्धा होती का अगदी सहज व्हायचं हे? तसं आता कसं आहे की प्रत्येक जण त्या रेसमध्ये उतरलाय खरं तर. काय नाही सर, शाळेमध्ये गावाकडे कसं स्पर्धा तर असतेच, परंतु म्हणजे 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे आहे बाबा हुशार आहे, प्रत्येक वर्षी पहिला नंबर येतो ह्याचा. 1 मेला रिझल्ट टाकल्यानंतर घरच्यांना माहित असायचं की हा येणार आहे, पहिला येणार आहे. म्हणजे ठरलं होतं. ठरलेलं म्हणजे ती थोडक्यात त्या शाळेमध्ये जेवढे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी होते तो 6वी पर्यंत ही परंपरा कायम राहिली. मग शिक्षकांची त्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होते त्या काळात तुमची जी बॅच होती मोठी बॅच संख्या आतापर्यंतची सर्वात मोठी बॅच म्हणजे शिक्षकांचं म्हणणं असायचं की हा मुलगा हुशार आहे पण खेळाकडे लक्ष आहे. ही बाब सगळ्यात जास्त कुठल्या गुरुजीने हेरली होती? मग कापसे सर म्हणून होते आम्हाला. त्यांनी कशी घेरली, कारण 4वी 5वी झाली, 6वीला मला क्रिकेटचा जास्त नाद लागायचा. वडील आल्यानंतर विचारायचे कसं आहे, मग ती पहिल्यांदा सुरुवातीला चांगलं होतं. कापसे सर एकदा 2दा म्हणजे यार पोरग क्रिकेटलाही खेळायला चाललंय, जरा शाळेकडे लक्ष कमी झालंय, त्याचं थोडं लक्ष द्यावं लागेल. मग ते वडिलांनी थोडं ऑब्झर्व केलं. आणि एक दुसरे चौधरी सर होते, तर मला ज्यावेळेस 6वीला पहिल्या टेस्टला मार्क कमी पडले त्या चौधरी सरांनी मला अशी ती मारायची छडी बोट दाबून, आणि ते वडिलांना सांगितलं. म्हणजे हे 2 जी माझं जी करिअर घडलं हे दोघांचा खूप मोठा त्याच्यामध्ये हात आहे. म्हणजे क्रिकेटची बॅट त्या कापसे गुरुजींनी बघितली. निश्चितपणे त्यांच्या लक्षात आलं की या पोराची आपल्याला तक्रार करावं लागते, नाहीतर मग हे पोरग आता काही अभ्यास करत नाही. मला असं वाटतं की गुरुजींचे लक्ष तसं पाहिजे, बारीक लक्ष पाहिजे. हल्ली आपण काय करतो की पोरं काय करतात यासाठी आपण सीसीटीव्ही कॅमेरा लावले, पण पोरं त्या कॅमेराला पण चुकवतात. मग गुरुजींचा कॅमेरा सतत ऑन पाहिजे असं मला वाटतं नाही का साहेब. अगदी अशा या चांगल्या शिस्तीमध्ये चांगल्या तालमीमध्ये तुम्ही घडलात खरं तर. कारण आपण घडत असताना बारीक बारीक गोष्टी असतात. कारण काय असतं की आपण काय होत हे आपल्याला माहित नसतं, पण जर तालीम चांगली असेल म्हणजे कुटुंबाचे संस्कार चांगले असतील तर आपण चांगला माणूस होतो. कारण तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, नाही की IAS व्हा, पण तुम्ही चांगली व्यक्ती व्हा, चांगली माणसं व्हा. कारण चांगली माणसं चांगल्या मनाची असतात आणि या चांगल्या मनाच्या चांगल्या माणसांकडनं चांगलं कार्य होतं जे काय असेल ते. साहेब, मग गाव केव्हा सुटलं नेमकं? म्हणजे शिक्षणासाठी तुम्ही गाव सोडलं नाही का 7वी झाल्यानंतर? तर पहिल्यांदाच तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी आलात म्हणजे कळमला. तो काय अनुभव नेमका? आता सर म्हणजे मी सुरुवातीपासून कधी बाहेर राहिलेलो नव्हतो. 7वी पर्यंत घरच्या सानिध्य होतं, आई वडील आणि चुलत्यांचा लाडका. त्याच्यामुळे बाहेर जाऊन मला ज्यावेळेस सुरुवातीला गेलो मला 1 महिना 2 महिने करमलंच नाही. असं वाटायचं की आपण वापस यावं, परत गावाकडची शाळा आहे त्याच्यामध्येच करावं. पण वडील म्हणायचे करमणं हा विषय नाहीये, तुझं करिअर महत्वाचं.
आज करमल नाही करमल, पण तू जर गावाकडे वापस आला तर मग हे बाकी दिसतात तुला सगळे, तसाच तो होशील, त्याच्यातून तुझ्यात काहीतरी फरक असेल. 2 वर्षासाठी तुम्ही अपडाऊन केले. हो. म्हणजे पारा ते कळप. पारा ते कळप. हे अपडाऊन बस नव्हतं. बसने अपडाऊन. काय तो अपडाऊनचा अनुभव कसा आहे नेमका? अपडाऊनचा अनुभव कारण त्या काळामध्ये बसमध्ये गर्दी पण असेल. गर्दी म्हणजे सर एकच, तशी तर गर्दी असते. एकच बस होती सर. सकाळी 7:45च्या गाडीने आम्ही जायचो. गावातले एक 10-15 विद्यार्थी असायचे आणि कळंब ते पारा म्हणजे असा प्रवास आहे, तिथं सारोळ, इटकूर आणि गंभीरवाडी असे 3 मोठे गाव येतात. तर आमची गाडी इटकूर पर्यंत जाऊस पूर्ण पॅक, म्हणजे स्टँडिंगला पण जागा नाही अशी गाडी असायची. मग इटकूरचे काही लोक मित्र असायचे, ते म्हणायचे थोडं सरकलं पलीकड, मग बसायचे, मग दुसरे भांडणं करायचे. म्हणजे जे 7वी पर्यंत म्हणजे 8वी 9वी 10वी 8वी 9वीचा जो प्रवास होता गाडीमधला, ते पण मित्र खूप जमवले आम्ही त्याच्यामध्ये. जाण्या येण्याचा जरी वेळ असेल तरी मित्र आणि ती जी मजा होती बसने प्रवास करायची, ती खूप मजा असायची. त्या शाळेमध्ये गेल्यानंतर कळमच्या तिथं तुम्ही 9वीला काही फर्स्ट आलात नाही का? 9वीच्या ह्याच्यामध्ये 9वीच्या परीक्षेमध्ये, वार्षिक परीक्षेमध्ये. आणि परत तिथल्या जे काही मुख्याध्यापक आहे शिंदे सर, त्यांनी हेरलं की अरे पोरग गावाकडचं आहे, हुशार आहे, पण खेळते. म्हणजे खेळकर वृत्ती तुमची कायम राहील. कदाचित जी माणसं खेळकर असतात ना, तीच माणसं माणुसकीच पण असतात. कारण तुम्ही स्टेट लेवल पर्यंत तुमचा खेळ नेला आहे, आम्ही ऐकले खरं. आपण त्यावर नंतर बोलू. खरं तर सर अगदी ज्या वेळेला त्या मुख्याध्यापक साहेबांनी म्हणजे शिंदे सरांनी वडिलांना जेव्हा बोलून घेतलं, त्यावेळेला दोघात काय नेमका संवाद होता? तुम्ही ऐकलाय खरं तर तो संवाद ऐकला सर. घेवारी सर आपले जे शिक्षक होते आणि शिंदे सर होते. तर शिंदे सरांनी म्हटलं की बाबा तुझा मुलगा चांगला आहे, अभ्यास पण चांगला आहे, हुशार आहे, पण त्याचं जाण्या येण्यामुळे नुकसान होते आणि वेळ खूप त्याला कमी मिळतो. 10वीचं वर्ष महत्वाचं वर्ष आहे. तर वडिलाला बोलून त्यांनी सांगितलं की बाबा आता तुम्ही जाणं येणं बंद करा, त्याला इथं जागेवर बसवा, आणि जर तुम्ही त्याला जाणं येणं बंद करून इथं अभ्यास केला तर नक्कीच तो जसा त्याचा 9वीला परफॉर्मन्स आहे त्याच्यापेक्षा 10वीला त्याला परफॉर्मन्स खूप वाढेल आपला. आणि त्यावेळेस आमच्या डिव्हिजन होत्या, पूर्ण 10वीला आपले बॅच आहे. तर तो एक सर टर्निंग पॉईंट ठरला माझ्यासाठी. म्हणजे त्या सरांनी बोलवलं आणि वडिलांना ते खूप पटलं. ऑलरेडी वडील म्हणतच होते, पण एक संधी म्हणजे तो विषय आणि माझ्या बहिणीचं 12वीचं शिक्षण, त्याच्यामुळे त्या शिंदे सरांनी घेवारी सरांच्या मार्गदर्शनामुळे मग मी परत कळम पारा ते कळम ह्या चक्र बंद झाल्या. तिथं तुमचं आयुष्य परत स्थिरावलं कळम नगरी. साहेब त्या काळामध्ये तुम्ही मला एक इन्सिडेंट सांगितलं की बार्शी येथील डॉक्टर नेम एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व करतं, नावावर पण आलेलं. आणि मग तिथं त्या आमच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथलं जे काही वातावरण आहे, एक प्रसंग घडला होता. आणि तेव्हा कुठेतरी वाटलं की अरे डॉक्टर व्हायला काही हरकत नाही, किंवा घरच्यांनी पण सांगितलं की तुला डॉक्टरच व्हायचं. तो प्रसंग काय नेमका? सर ज्यावेळेस 10वीला होतो मी, तर वडील नोकरी करत असताना वडील घरी आल्यानंतर अचानक चक्कर पडले खाली. त्यांचा बीपी वाढला आणि आम्हाला म्हणजे त्यावेळेस काही एवढं माहिती नव्हतं. गावातल्या लोक डॉक्टरकडे नेल्यानंतर ते मोठे लवकर तुम्ही बार्शीला हलवा, आपले नेणे डॉक्टर आहेत तिथं. आमचे मोठे चुलते जे आहेत, आपण त्याला दादा म्हणतो, ते त्यांची ट्रीटमेंट त्यांच्याकडे चालू होती. तर आम्ही अर्जंट गेलो तिथं. त्यांनी डॉक्टरने पाहिलं तर ते म्हणले बीपी खूप वाढलेलं आहे, लवकर आणलं बरं झालं, नाही तर पॅरालिसिस वगैरेची चान्सेस होतात. मग आणि त्यांनी 3 दिवसामध्ये वडिलाला एकदम टाकाटक केलं. मी 3 दिवस तिथं होतो. मग आमच्या चुलते मला वाटलं अरे काय म्हणजे एवढा खराब केस आपली, म्हणजे वडिलांना एवढं जास्त झालेलं, ह्या डॉक्टरने असं हसत खेळत एवढ्या आरामात एवढं नीट केलंय. मग त्यावेळेस चुलते म्हणले बघ बालू, मला बालू म्हणतात घरी, म्हणजे बालू बघ हे नेणे डॉक्टर सारखं तुला व्हायचं. हा आमच्या चुलत्याचा पहिला शब्द होता. म्हणजे डॉक्टर होण्यासाठी जे पहिले इंडिकेटर लागलं तिथं लागलं. बार्शीला इंडिकेटर पहिल्यांदा लागलं. आणि मग असं म्हणतात की एव्हरी चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. बाळाचे पाय पाळण्यात असतात. कारण काका काय म्हणले तर काकांनी पाहिलं होतं की हे काहीतरी करू शकते, आणि म्हणूनच कारण आपण त्याच्यावरच विश्वास ठेवतो की जी व्यक्ती ती करू शकते. साहेब मला एक विचारायचं वाटतं की ज्या वेळेला आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट सुरू असते, चाहूल लागते, कारण काय असतं की इच्छा जिथे मार्ग असतो. मग तुम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्हाला डॉक्टर व्हायचे, होऊ शकतात आणि तुम्ही हुशार होतात. मुळामध्ये काय की जर आडातच नसेल तर पोहण्यात खूप नेणार आहे, कारण ते आपल्याकडे असले पाहिजे ना. तर अगदी त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास केला, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलात. पण हे जे आहे ना, म्हणजे डॉक्टर बालाजी राम भराटे बोलणं सोपं नाही खरं, कारण ते डॉक्टर ही पदवी मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने कष्ट घेतले असतात. तर कशी प्लॅनिंग केली होती, काय प्लॅनिंग केली होती की जे तुम्हाला अनेक लोकांनी जे स्वप्न पाहिलं असतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा,
काय म्हणजे कसा अभ्यासाचा म्हणजे तुमचा जे काही टाइम टेबल होता, जी प्लॅनिंग होती ती कशी होती नेमकी? सर अभ्यासाची प्लॅनिंग म्हणजे आता ज्यावेळेस आपलं ठरलं की आता डॉक्टर व्हायचं, मग त्यावेळेस आम्ही एक आपले जे सिनियर असतात जे ऑलरेडी डॉक्टर झालेले आहेत, काही त्या म्हणजे मित्रांना किंवा आपले जे सिनियर लोक असतात त्यांना मी वैयक्तिक लातूर किंवा अंबाजोगाई सारख्या ठिकाणी येऊन भेटलो, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं की बाबा मला पण डॉक्टर फील्डमध्ये यायचं, थोडं मार्गदर्शन करा. तर त्यांनी काही त्यांनी जी गोष्टी शिकलेल्या होत्या ते केल्या, तशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. 3-4 लोकांकडून गोष्टी समजून घेतल्यानंतर मी माझी स्वतःची प्लॅनिंग बनवली. आपल्याला एवढा वेळ अभ्यास करायचा, एवढा वेळा दिवस आपल्याला ट्युशनसाठी द्यायचा आहे आणि राहिलेल्या वेळेमध्ये जे आपण एक्स्ट्रा टाइम जातोय आपला, त्या टायमामध्ये पण आपण जर एक्स्ट्रा एफर्ट दिले तरच आपण ह्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे, ही मला त्याच वेळेस लक्षात आलं. मग त्याच्यामुळे एक नियोजनबद्ध म्हणजे सगळी माझ्या वडिलांनी सवय सांगितली होती की कुठल्याही गोष्टीला नियोजन महत्वाचं आहे. तर वडिलांचा तो जो गोष्ट आहे ती मी आत्मसात केली. प्रत्येक गोष्टीचा मी प्रत्येक आठवड्याचा टाइम टेबल लावायचो, भिंतीवर चिटकवायचो आणि त्या टाइम टेबलनुसार अभ्यासाची सुरुवात केली. वेळ जिथं जातो समजा ब्रश करताना वगैरे ज्या गोष्टी आपण पाठांतर करायचे, पाठांतर जास्त न करता त्या समजून घेऊन त्याच्यावर उत्तर करणे, अशी मी जास्त पद्धत वापरली. छोटे त्यावेळेस तर मोबाईलचं साधन नव्हतं, त्याच्यामुळे युट्यूबवर व्हिडिओ बघणे किंवा अशा गोष्टी आहेत त्या नव्हत्या. तर आपलं पुस्तकी ज्ञान आहे, त्या पुस्तकी ज्ञानामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन त्याच्यामधून आत्मसात मी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. टेस्ट सिरीजवर जास्त भर दिला सर मी. टेस्ट सिरीज लावल्यानंतर मार्क कमी पडलेत म्हणून कधी खचलो नाही किंवा जास्त पडलेत म्हणून असं वर पण राहिलो नाही. आपलं आहे ते स्टेबलमध्ये कंटिन्यू राहिलं. टेस्ट सिरीज कंटिन्यू लावली. शाहू कॉलेजमध्ये जे कंटिन्यू टेस्ट सिरीज होती त्याचा देयर इज अ वे आणि देर आर सो मेनी पिटफॉल्स. मार्ग आहे पण अडथळे सुद्धा आहेत. अनेक अडथळे आले, त्यावर मात केली. कधी कधी असं नाही वाटलं, कारण काय असतं की आपण हुशार होतात, परंतु बऱ्याच वेळा काय असतं की आपण काय करतो की आपण आपली प्रॉपर्टी काउंट करतो की माझ्या वडिलांना जमीन किती आहे, परत मी एकटाच आहे आणि मग जमीन पाहत राजकारण का करू नये, कारण तुमच्या आजोबा चेअरमन, काका चुलते चेअरमन राहिले सोसायटीचे. मग क्षणभर तुम्हाला कधी अशा गोष्टी डोक्यात नाही का आल्या की अरे कशाला अवश्य शिकायचे, मग आपण चेअरमन होऊ किंवा जिल्हा परिषद सदस्य होऊ किंवा सरपंच होऊ? असं 100 म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेस विचार यायचा. कारण कसं व्हायचं, अभ्यास केल्यानंतर 1-2-3 महिन्याला वगैरे गावाकडे जाणं असायचं. तर गावातले जे जुने मित्र असायचे किंवा काही जे असायचे ते म्हणायचे अरे कशाला करतो, एवढं ताण घ्यायलाच तू, एवढे मोठे जमीन आहे, सगळं आहे पॉलिटिक्स मध्ये, तर काय त्याला कोण विचारलंय, डॉक्टर होऊन काय करणार आहे असं म्हणजे खूप वेळ अशा गोष्टी आल्या. आणि असं म्हणतो ना आपण 1-2दा आपण दुर्लक्ष करतो, पण जर कंटिन्यू काही लोक ते बोलतच असतील आपल्याला पण डोक्यामध्ये थोडं येतं. तुम्ही मग बोलता सांगितलं की MBBS ला नंबर लागल्यानंतर सुद्धा ते लोकांना एक डाऊटच राहायचा की हे निघल का नाही निघल काय, असं काय कारण ठरलं बरं की लोकांना नेहमी डाऊट यायचा? म्हणजे काही लोकांना म्हणजे कसं झालं सर, ज्यावेळेस मी MBBS अभ्यास करत होतो, मग अभ्यास करत असताना गावाकडे गेल्यानंतर काही गावातले जवळचे लोक, आपण जे म्हणतो ना काही जवळचेच असतात ते, तर ते वडिलांना म्हणले कशाला त्याला डॉक्टर करायला, ते का डॉक्टर होणार आहे आणि ते डॉक्टर होऊन काय करणार आहे, त्याला काय करा तुम्ही शेतात घाला, ऍग्री फिग्री करू द्या, ट्रॅक्टर घेऊन द्या आणि त्याला शेती करू द्या. म्हणजे तुमच्या गावामध्ये शेतीशाळा पण आहे? शेतीशाळा हो. मग त्या लोकांना मला सुरुवातीला माझ्या समोर बोलले ना वडिलांना, थोडं मला वाईट वाटलं, पण मी म्हटलं एका दिवस बाबा ती बोलून गेले असतील. पण नंतर 2-3 महिन्यानंतर परत गेल्यानंतर सेम इन्सिडन्स, फक्त लोक बदलले त्यांच्या जवळचे की ते तर डायरेक्ट म्हणले, म्हणजे चेहरे बदलले, भावना त्याच होत्या. ते डायरेक्ट माझ्यासमोर वडिलांना असं बोट करून म्हणले की ही काय डॉक्टर होत असतो काय, म्हणले ह्याला घाला इतकी मोठी प्रॉपर्टी, इतकी जमीन आहे, काय करायचंय म्हणजे डॉक्टर होऊन काय करायचं, बस झाली की तुम्हाला. त्यावेळेस वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती माझ्या लाईफचा खरा टर्निंग पॉईंट ठरला. वडिलांच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर माझ्या डोळ्यात तर पूर्ण मी रोडलो तिथं. कारण त्यावेळेस माझ्या इथं छातीला पहिल्यांदा मनाला लागलं होतं की बाबा आपण ज्या जवळच्या लोकांना किंवा ज्या गावातल्या लोकांना जवळचं समजतोय ते लोक आपल्याबद्दल तसे बोलले, म्हणजे ते आपल्याला म्हणजे आपलं फक्त यूज करून घेतोय का असं वाटलं मला त्यावेळेस. आणि मग ते माझ्या मनाला खटकलं सर. त्यावेळेस मी टार्गेट धरलं की आता मात्र डॉक्टर होऊन, वडिलांची इच्छा नाही आता माझीच इच्छा, आता दाखवायचं. मला असं वाटतं की एखादी गोष्ट हर्ट झाल्याशिवाय माणूस सुधरत नाही. असो जे काही घडतं ते काही मुद्दाम घडायला नसतं, तर ते काही गोष्टी विधिलिखित असतात, घडतं, त्याचा परिणाम आपल्यावर होतो. फक्त एवढंच असतं की त्याचा परिणाम किती करून घ्यायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. आणि तो परिणाम नेहमी चांगला झाला पाहिजे. तुम्ही ते पॉझिटिव्हली घेतलं की अरे हे असं म्हणतायत की नाही तर मी करून दाखवेन, निश्चितच.
साहेब, वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन आज तुम्हाला बरेच वर्ष झालेत, आता तुम्ही खरं तर स्थिरावलाच येतं. पण एक आम्हाला इन्सिडेंट ऐकायचं खरं तर, ज्या दिवशी तुमचा MBBS ला नंबर लागला नाही का, आणि तो प्रसंग जो आहे, तर ज्यावेळेला तुम्ही वडिलांना सांगितलं की नीटला एवढे मार्क पडलेत किंवा मला नंबर लागलाय, काय त्या भावना त्यावेळेस तुमच्या आणि वडिलांच्या दोघांच्या, आईच्या? आता ज्यावेळेस परीक्षा झाली त्यावेळेस पेपर तर चांगला गेला होता. आदल्या वर्षी 2-3 मार्कांनी MBBS गेलं होतं. प्रायव्हेटचं लातूरचं MIT कॉलेज भेटत होतं म्हणजे सुरुवातीला पण. परंतु पैसे वडील भरायला पण तयार होते. 1,70,000 फीस होती. परंतु माझं ध्येय होतं की प्रायव्हेटमध्ये नको, आपल्याला करायचं ते गव्हर्नमेंटमध्येच करायचं. आणि मग ज्यावेळेस दुसऱ्या वर्षी मार्क 173 पडले मला आणि रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये SRTR गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई असं अलॉट झालं, त्यावेळेस मी शेतामध्ये बैलगाडीमध्ये बसलेलो होतो. आणि त्यावेळेस कसं मोबाईलचं जास्त हे नव्हतं, तर एक छोटा मला फोन आला घरी लँडलाईन की असं असं आहे. वडील शेतामध्येच होते. मी तो जो आनंद होता म्हणजे सगळ्यांना सांगणार, माझी चुलते आणि वडील होते, वडिलांनी पहिल्यांदा मिठी मारली आणि वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा लागला मुलगा. मग घरी आलो, मी घरी सगळ्यांना सांगितलं की असं असं इन्सिडेंट झाला, म्हणजे रिझल्ट लागला. मग एवढे सगळे खुश झाले की बाबा. आणि मग मला वेगळी खुशी काय होती की जे लोकांनी आपल्याला हात केलं होतं, आज त्यांना मी उत्तर बोलून नव्हतं दिलं. माझ्या कर्तृत्वातून, माझ्या कृतीमधून त्यांना समजलं होतं की आपण ज्याला हे केलं तो तुम्हाला त्यावेळेला मेडिकल लागण्यासाठी कुठली परीक्षा होती? नीटची? हा, नीट आपली सर, आपली MSCIT आपण जसं आहे तसं MHCET आपल्याला नीटची परीक्षा 200 मार्काची होती त्यावेळेस आमच्या वेळेस. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मला 167 पडले होते आणि ओपनचं 169ला क्लोज झालं. फक्त 2 मार्काने माझं MBBS गेलं. रिपीट केलं त्यावेळेस नंतर मग रिपीट केलं. रिपीट पडल्यानंतर 173 मार्क पडले. 200 मार्काची एक्झाम होती आणि माझा महाराष्ट्रामध्ये रँक 734 होता त्यावेळेस. 734 मध्ये मला आपल्या इथलं GMC धाराशिव बरोबर. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, मगर कोशिश करनी चाहिए. कोशिश करणे. साहेब, एक विचार असं वाटतं की जेव्हा तुमचं MBBS पूर्ण झालं आणि तिथून पुढचा जो प्रवास आहे खरं तर, म्हणजे तुमची आज ओळख एक आर्थो स्पेशालिस्ट नाही का, अगदी हुशार कुशाग्र डॉक्टर ओळख आहे. आणि मुळामध्ये प्रत्येकाची ओळख ही वेगळी होते, ती कशी करायची ते ज्यानं त्यानं ठरवावं करतं. तर आम्हाला ऐकायचं की वैद्यकीय क्षेत्रात तुमचं जे उल्लेखनीय जे कार्य आहे, जे करताय तुम्ही मनातून एक सेवा करताय, तर ती आम्हाला सेवा ऐकायची आज. सर, मी आता जसं सांगितलं की MBBS माझं पूर्ण झालं. MBBS पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिपचा काळ झाला. नंतर माझी थोडी आयुष्याची सुरुवात झाली. त्या काळामध्ये जसं सांगितलं कॅम्प घेणं, बाकी छोट्या छोट्या गोष्टी केल्या. परंतु तुम्ही जसं विचारलं की माझी खरी सुरुवात, माझं जे नाव आहे ते ज्यावेळेस मी MS ऑर्थो माझं कम्प्लीट झालं. MS ऑर्थो करून मग मला अंबाजोगाई इथंच म्हणजे वरिष्ठ निवासी 1 वर्षाचा बॉन्ड होता, त्यासाठी आलो. आणि जिल्ह्यातून मोस्टली पहिलाच MS ऑर्थो म्हणून माझी धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिला MS ऑर्थो अशी तिथं त्यावेळेस झालं की पहिले लोक होते ऑर्थोपेडिक्स होतात, परंतु डिप्लोमा म्हणजे MS ऑर्थो स्पेशालिटीचा मी पहिलाच होतो. आणि झाल्यानंतर ऑर्थोबद्दलचं जे गावाकडे किंवा जवळपासच्या लोकांना माहिती होती, जास्त प्रमाणात नव्हती. उपचार कसे घ्यायचे, कुणाकडून घ्यायचे, कसे उपचार असतात, मी त्याची सुरुवात लोकांना कळण्यासाठी दर रविवारी माझं इथलं निपटून शनिवार रविवारी गावाकडे प्रत्येक रविवारी माझ्या घराच्या समोरच मोफत तपासणी अशी मी सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये 10 ते 15 पेशंट येत होते, तर 2 महिन्यामध्ये 100चा आकडा मी पार करायचा. म्हणजे मोफत सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत माझे पेशंटचे चेक करणं चालू राहायचं. आणि हा जो प्रवास आहे 1 वर्षभर माझा, 1 ते 1.5 वर्ष मी हा प्रवास माझा कंटिन्यू चालू ठेवला. अशा उपचारामध्ये ज्यांना खरंच वाटतं ऑपरेशनची गरज आहे त्यांना मी अंबाजोगाई सारख्या ठिकाणी येऊन त्यांचे मोफत उपचार केले. ज्यांना वाटतं की बाबा आपण बाहेर त्यांना पाठवण्याची गरज आहे किंवा चुकीची ट्रीटमेंट होती, अशा लोकांना काही ठिकाणी रेफर करून त्यांचे उपचार चांगले प्रमाणे केले. आणि वेगवेगळ्या ज्या शस्त्रक्रिया असतात, अंबाजोगाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपले SRTR आहे, त्याच्यामध्ये कधी न होणारी म्हणजे आपलं ज्यावेळेस कॉलेजची स्थापना झाली तेव्हापासूनची पहिली प्रथम हाडाची कॅन्सरची शस्त्रक्रिया मी आमचे विभाग प्रमुख आणि आपले कॉलेजचे डॉक्टर लांबतरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, जुने सर आणि काकानी सर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली. ज्या पेशंटला टाटा हॉस्पिटलमध्ये हात कट करायला सांगितला होता, म्हणजे हात कट करावा लागेल कॅन्सर, त्याचं आम्ही हाडाचं ऑपरेशन व्यवस्थित करून आज 6 वर्ष झालं तो पेशंट एकदम छान दैनंदिन त्याचं जीवन जगतं. म्हणजे माझी वेगळी जी ओळख सुरुवात झाली, माझ्या जो मी नॉलेजचा फायदा आहे इथं सुरुवात केला. त्याच्यानंतर आपल्या इथं जे वाकडे पाय म्हणतो, क्लब फूट म्हणतो आपण बच्चूंना, तो आपला एरिया आहे त्याच्यामध्ये थोडं जास्त आहे. आपल्या इथं क्लब फूटचे प्लास्टर किंवा ऑपरेशन जास्त प्रमाणामध्ये होत नव्हतं. मी ज्या ठिकाणी माझं MSचं शिक्षण पूर्ण केलं तो जो एरिया होता तो विदर्भ रिजनलचा झोनल एरिया होता, म्हणजे मेन सेंटर होतं. तर तिथून माझं शिक्षण घेऊन मी त्याचा वापर आपल्या इथं केला आणि 1.5 वर्षामध्ये जवळपास 42 छोट्या बच्चू
यशस्वीरित्या त्यांचे पाय सरळ करण्यात आले. व याचा आढावा आपले अमेरिकेचे एक सर होता, ह्याचे स्पेशालिस्ट, त्यांनी मुंबईला आम्हाला जे हॉस्पिटलला सगळ्यांना बोलवलं, तर त्यांनी SRPRचं नाव रँक 1 म्हणून घोषित केलं. म्हणजे मी माझं जे कार्य आहे, माझं जे नॉलेज आहे ते इथं वापरणं, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे ते क्लब फूड झालं, कॅन्सरचे उपचार झालं, हाडाचे इन्फेक्शनचे आजार जे होते, जे इथे शस्त्रक्रिया होत नव्हत्या, तर माझ्या ते पण शस्त्रक्रिया मी इथं सुरुवात केली. आणि ऑर्थोपेडिक्समध्ये एक वेगळी ओळख, आणि गावाकडे की बाबा हा ऑर्थोपेडिक्सपेक्षा सगळ्याच गोष्टीमध्ये एक विशेष आहे. कारण मी गावाकडे दिवस रविवारी जायचो, फक्त हाडाचेच पेशंट नव्हतं बघत, स्त्रीरोग बघायचो, डोळ्याचे बघायचो, मेडिसिनचे बघायचो, सर्जरीचे. कारण मी नॉलेज म्हणजे फक्त ऑर्थोमध्ये नाही, कारण मेडिकल ऑफिसर 2 वर्ष शिक्षण घेतल्यामुळे त्याच्या बऱ्यापैकी मला त्याच्यातल्या गोष्टी माहिती असल्याच्या. ह्या ज्ञानाचा वापर करून मी अंबाजोगाईसारख्या ठिकाणी 1.5 वर्ष काम केलं. इथले जे छोटे छोटे गाव आहेत तिथं माझं पूर्ण काम केलं. आणि आता जसं सांगितलं, फक्त कामच न करता सोशल गोष्टी पण, म्हणजे ज्या दुष्काळामध्ये गोष्टी आहेत किंवा ज्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या फॅमिलींना आम्ही आमच्यातर्फे शिलाई मशीन म्हणा, शेळी म्हणा, किंवा पिठाच्या गिरणी, किंवा त्यांच्या बच्चूंच्या नावावर FD वगैरे असे वेगवेगळे उपक्रम आम्ही फक्त म्हणजे शैक्षणिक नसेल तर एक सामाजिक बांधिलकी जपून अशा गोष्टी सर्व आम्ही करण्याचा पूर्णपणे माणसाला हल्ली माणूस दिसला की त्या माणसात त्याला दया, माया, प्रेम हे दिसत नाही, तर पैसा दिसतो. परंतु आपल्यासारखी देवगुणी गुणी माणसं कुठेही गेल्यानंतर तो पैसा जर बाजूला ठेवतात आणि त्या माणसापर्यंत पोहोचतात की त्याला गरज आहे. तुम्ही उल्लेख केला की दर रविवारी पारा हे तुमचं जे मूळ गाव आहे, जन्मगाव, ते गावी गेल्यानंतर लोकांची सेवा करण्याची, तर ती मोफत असते. साधारणतः विचार असं वाटतं की किती लोक दर रविवारी तुमची वाट पाहिली असतात, म्हणजे पेशंट असतात. आता सर सुरुवातीला मी सांगितलं 1 वर्षभर मी मोफत फक्त पाऱ्यामध्येच काम करायचो. परंतु जवळपासची जी खेडे आहेत त्याच्यामधून रुग्णांची संख्या वाढली, आणि माझ्या गावामध्ये घरापुढं समोर म्हणजे तिथं एक्झामिनेशनसाठी टेबल म्हणा, बाकीच्या गोष्टी लागतात, त्या गोष्टी बेसिक नव्हत्या तिथं. मग मला गावातल्याच काही लोकांनी सजेशन दिले की बाबा पाऱ्याला तुझी गोष्ट सेवा करतोय, तीच सेवा तू वाशीला चालू कर तालुक्याच्या ठिकाणी, जेणेकरून तुला प्लॅटफॉर्म पण भेटेल आणि बाकी सगळ्या लोकांची तशी सेवा करता येईल. मग तो माझं जे काम होतं 1 वर्षभर मी कंटिन्यू ठेवलं. मग नंतर वाशीला दर रविवारी, आता जसं म्हणतो तसं सुरुवातीला मी गावाकडे जातो, रविवारी गावाकडे सगळे पेशंट बघतो, आणि राहिलेल्या वेळेमध्ये वाशीला जातो. वाशीमध्ये पण माझी OPD आहे, तिथं मी पेशंट बघतो. म्हणजे असं आता जवळपास सर वाशी, कळंब, धाराशिव, भूम आणि ह्या एरियातलं जेवढे लोक आहेत ते सगळ्यांची माझी मनापासून सेवा चालू आहे. छान, तुमचं अभिनंदन साहेब. कारण अगदी मोफत देणं, प्रामाणिकपणे देणं, आणि नुसतं देणं नाही तर त्याला बरं वाटलं पाहिजे, नाही का? कारण आपण लोकांना दवा देतो आणि ते गरीब माणसं आपल्याला दुवा देतात, नाही का? आणि अशा दुवा आपण कमवत आहात, नाही का साहेब? अगदी विचार असं वाटतं की आज एक आर्थो स्पेशालिटी तुमची ओळख आहे, नाही का? आणि हीच ओळख अगदी कायम राहील करतात. अगदी तुम्ही अंबाजोगाईला काम केलं, आता तुम्ही धाराशिव या ठिकाणी तिथले हेड ऑफ आहात, तर धाराशिवचा नेमका काय अनुभव नेमका? म्हणजे सर सुरुवातीला तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल आहात, हा मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल. सुरुवातीला सर ज्यावेळेस म्हणजे अंबाजोगाईला मी कार्यरत होतो, तर MPSCचा इंटरव्ह्यू झाला. MPSCच्या धाराशिवच्या एका जागेसाठी आम्ही 18 लोक होतात कॉम्पिटिशनला, आणि टोटल 16 जागा होत्या. 16 जागेसाठी जवळपास 90 लोक कॉम्पिटिशनमध्ये होतात. इंटरव्ह्यू होता आमचा मुंबईला. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर असं वाटलं की बाबा एवढ्या लोकात कॉम्पिटिशन, आपण खेड्यातले लोक आहेत, आपल्याच्याने होईल का नाही, ह्या गोष्टी होत्या. परंतु इंटरव्ह्यू दिला, रिझल्ट लागला, तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिला रँक आला. मला धाराशिव भेटलं. जनरलचा इंटरव्ह्यू लागला, महाराष्ट्रामध्ये 3रा रँक भेटला. मला जे पाहिजे होतं ते भेटत होतं. तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाता तिथे पहिले येतात, हे मात्र खरं आहे. प्रामाणिक प्रयत्न करतो सर मी, त्याच्यामधून मला यश भेटत जातं. आणि मला दुसरं म्हणजे नांदेड ऑप्शन होतं, आपलं संभाजीनगर ऑप्शन होतं, लातूर ऑप्शन होतं. परंतु मी म्हटलं की अंबाजोगाईला तर जागा नाही, तर गावाशी नळ कंटिन्यू ठेवण्यासाठी व आपल्या गावातल्या लोकांची सेवा करण्यासाठी मी धाराशिव ऑप्शन जाणून बुजून घेतले. आणि माझी जी इथली GMC अंबाजोगाईची जी लोकांची जी चालू होतं ते मी धाराशिवला सुरुवात केली. धाराशिवला गेल्यानंतर सर तिथं बऱ्याच अडचणी होत्या. नवीन मेडिकल कॉलेज होतं. नवीन मेडिकल कॉलेज असल्यामुळे बऱ्याच गोष्टीची उपलब्ध नव्हती. मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये फक्त 126 शस्त्रक्रिया ऑर्थोच्या विभागामध्ये फक्त धाराशिवमध्ये झालेल्या होत्या. बाकी गोष्टी उपलब्ध नव्हत्या. परंतु धाराशिवचे अधिष्ठाता आमचे लाडके डॉक्टर शैलेंद्र चव्हाण सर यांनी मला म्हणजे ॲज अधिष्ठाता म्हणून नाही तर एक आपल्या छोट्या लहान भावासारखं सांभाळलं. मी ज्या गोष्टीची मागणी केली सरांनी मला पूर्तता केली. आणि सर मी सांगू इच्छितो की जेव्हापासून माझ्याकडे विभाग प्रमुखाचा चार्ज आला, 2 वर्ष झालं विभाग प्रमुख आहे,
तर ह्या 2 वर्षामध्ये, मागच्या वर्षामध्ये 764 शस्त्रक्रिया, ज्या 2 वर्षामध्ये 120 होता, तो आकडा मी डायरेक्ट 764 वर नेला. आणि सर आत्ताच म्हणजे ह्या 2026 मध्ये 1 जानेवारी ते आतापर्यंत 600 शस्त्रक्रिया फक्त ह्या 8 महिन्यात झाल्या. माझं टार्गेट आहे सर 1000 शस्त्रक्रिया पूर्ण करायच्या. आणि मी सर एक विशेष का सांगतो, कारण टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा बदलणे, खुबा बदलणे, त्याच्यानंतर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणक्याच्या शस्त्रक्रिया, अशा शस्त्रक्रिया जे नवीन मेडिकल कॉलेज तयार झाले त्या मागच्या 5 वर्षामध्ये, त्यात फक्त आणि फक्त धाराशिव सारख्या ठिकाणी, आणि ते पण मी विभाग प्रमुख आहे अशा ठिकाणी होतात. त्याला मला माझ्या टीममुळे साध्य झालं, त्यामुळे मला त्याचा खरंच अभिमान पण आहे. आणि जे साध्य झालंय त्याच्याबद्दल, ऑपरेशन करण्यापूर्वी शस्त्र आपल्याकडे असतं, बरोबर, क्रिया चांगली केली, शस्त्रक्रिया चांगली होते. होते. निश्चितच मला असं वाटतं की शस्त्र आणि क्रियेचा फार सुंदर मिलाप तुमच्याकडे आहे. कारण अनेक पेशंट तुमचे जे काही बरे झाले आहेत त्यांच्याकडनं एकच सांगतात की साहेब हुशार आहेत, नाही का साहेब. असं असतं की जेव्हा आपण एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या नोकरीमध्ये आपण स्वतःला झोकून देतो, त्यावेळेला लोकांचं म्हणणं आहे असं की आमच्याकडे वेळ नाही, वी हॅव नो टाइम. आणि मग ती माणसं भेटत पण आहेत आपल्याला. म्हणजे मला एक खरं प्रश्न पडतो की खरंच माणसं बिजी असतात का? आता एवढं तुमचं शेड्यूल बिजी आहे, टोटली अगदी व्यस्त असतात 24 आवर्स, पण याच्यातनं सुद्धा अगदी पाऱ्याला गेल्यानंतर माता आणि गोमाता याला वंदन करतात आणि शेवाई करतात. तर हा वेळ कसा मिळतो ते सांगा. कारण गावाकडे एक चक्कर असतेच, म्हणजे जमीन जिथं आहे त्या एक चक्कर मारली असतेच, अगदी गोठ्यातली जनावरं असतील त्यांची सेवा आहेच, आणि शेवटी जिनं जन्म दिला ती म्हणजे माता, त्यांची पण सेवा असते. ते सांगा सर. सर आता धाराशिव ते अंबाजोगाई आहे, कारण आमच्या वाईफ आता जसं सांगितलं की आमच्या इथं आपल्या इथंच SRTR ते आता PGचं शिक्षण घेत आहेत. आणि त्यांचं पण काही दिवसापूर्वी आता जसं सांगितलं की MPSC मध्ये महाराष्ट्रामध्ये 17 रँक येऊन त्यांचं पण म्हणजे क्लास 1 ऑफिसर म्हणून निवड झाली. आता कारण मला इथं सोडता येत नाही, कारण छोटी मुलगी आहे, आणि विशेष म्हणजे त्या मुलीच्या जन्मापासूनच माझ्या सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या सोयीने माझ्यासाठी ती लकी आहे असं मी समजू शकतो. जिजा येस. आणि बायकोचं पण पाठबळ आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सपोर्ट देणं, अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मला असं एकही दिवस जात नाही की मी अंबाजोगाईला जात नाही. त्यामुळे मला या अपडाऊन करावंच लागतं. सर एक 200 किलोमीटरचं अंतर आहे जाणं येणं. सकाळी 6ला निघतो मी, तिथं माझं काम करतो, संध्याकाळी जेव्हा काम माझं संपल्यानंतर परत संध्याकाळी इथं येतोच मी अंबाजोगाईला. प्रवासामध्ये थकून जातो, बरोबर आहे, लोकांचे फोन येतात, बऱ्याच वेळेस ट्रॅव्हलिंग करीत असतो, फोन उचलणं शक्य नसतं. परंतु तरी जितकं शक्य होतात घरी आल्यानंतर, जेवण केल्यानंतर मी त्यांना कॉल बॅक करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता जसं सांगितलं गावाची लळ आहे, तर रविवारी मी सकाळी 5:30 वाजता उठतो, आंघोळ वगैरे करून 7 वाजता शेतामध्ये जातो. सगळ्या शेतामध्ये एक राऊंड मारतो. राऊंड मारल्यानंतर मग सगळ्या शेतातला गडी असतो, त्यासोबत जाऊन मग घरी जातो, हातपाय धुतो, जेवण वगैरे करतो. कारण कसं आहे सर, आपल्याला आपल्या आई वडिलांसोबत आपली घरचं फॅमिली, दोन्ही फॅमिली आपल्याला स्टेबल ठेवायची. त्याच्यामुळं हा जो माझी बेजारी होती मान्य, परंतु बेजारी झालं तरी आपल्याला स्टेबल ठेवण्यासाठी जेव्हा बी मला त्रास होतो, तर आज मी अशा कंडिशन मध्ये की मला तो त्रास वाटत नाही, माझी जिम्मेदारी वाटते. त्याच्यामुळे अतिशय छान. 12 जानेवारी लेकीचा जन्म, आणि 12 जानेवारीला जन्म झाल्यामुळे नाव जिजा. जिजाच्या येण्याने खरं तर सगळा थकवा जे काही जे आहे थकवा सगळा दूर झाला, नाही का. आणि तिला नुसतं पाहिलं तरी अगदी मन भरून येतं. खरं तर ते जगण्यासाठी तुमच्यासाठी ते एक ऑक्सिजन आहे खरं तर. आणि ज्या वेळेला लेकीशी तुमचा संवाद असतो, म्हणजे प्रवासातून कामातून जेव्हा तुम्ही बाप लेकी जेव्हा भेट होते, तर काय म्हणजे काय फील करता ते? आता म्हणजे सर मी बरेच वेळेस त्यावेळेस ऑपरेशनचा दिवस असतो, 7-8 शस्त्रक्रिया होतात, दिवस उभा असतो 6-7 तास. म्हणजे मी गाडीमध्ये येताना झोप लागते मला, आणि असं वाटतं की कधी जाऊन झोपेल, कधी जाऊन पडेल. परंतु ज्यावेळेस मी दरवाजात, तिला कळतं गाडीचा आवाज, मी अनलॉक गाडी केली, लगेच आईला म्हणते पप्पा आली. दरवाजा उघडूच तर ती तिथपर्यंत पळत जाते. आणि मी तिला ज्यावेळेस घेतो, हा जो थकवा आहे ना, म्हणजे ते जवळपास 50-60% थकवा मला तिथंच निघून जातो. आणि तिचं काही रोज आल्यानंतर पप्पा बाहेर चला, मला चांद मामा बघायचा. मग मी तिला बाहेर घेऊन जातो, बघतो, तर ते जो पिरियड आहे ना माझा, म्हणजे दिवसभराचं जे थकवा जे काम आहे ना, मला ते जाणवतच नाही. नशीबवान आहात की चांगली लेख आहे, अगदी जिच्या येण्याने आयुष्य बदलून गेलं. नशीबवान आहात की चांगलं कुटुंब तुम्हाला भेटलं. आता आम्हाला वळायचं तुमच्या सौभाग्य होते कडे, ज्या स्वतः डॉक्टर आहेत, हुशार आहेत, नाही की नाही. अगदी मी तर म्हणेल की लक्ष्मी नारायणाचा जोड आहे. तर साहेब, मॅडमची जी तुम्हाला साथ लाभते, त्यांचा जो रोल आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तो सांगा.
सर म्हणजे ज्यावेळेस आमचं लग्न झालं, आता जवळ 2022ला लग्न झालं आमचं 21. त्याच्यानंतर मग जो कालावधी होता की मी माझं PG चालू होतं आणि मॅडम लातूरला तिचा बॉन्ड चालू होता. 1 वर्षानंतर आम्ही आलो इथंच अंबाजोगाईला घेतलं. तिला PGचं ॲडमिशन घेतलं MDचं असं. मग घेतल्यानंतर तिचे स्वप्न आणि तिच्या अपेक्षा, कारण 10वीला 100% मार्क, 10वीला टॉपर, 12वीला म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. तिच्या अपेक्षा जास्त होते की आपण हे करावं. मी तिच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, सगळं केला. परंतु एक फॅमिली म्हणल्यानंतर काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतात. गावाकडचं बघणं, इथलं आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि अंबाजोगाई का निवडलं, PG तिला दुसरीकडे पण भेटत होतं, पण जवळ आहे आणि मला आणि तिला दोन्हीकडे, मला कुटुंबाला वेळ देता येईल, माझ्या गावाकडच्याला वेळ देता येईल. आणि मेन म्हणजे सर, ज्यावेळेस म्हणजे मी सुरुवात इथून केली, तर माझ्या यशामध्ये तिचा पण खूप मोठा रोल आहे. MPSC मध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यूचा अभ्यास वगैरे करायचो, तो जनरल नॉलेजचा फायदा व्हायचा मला. तर तिचं नॉलेज, तर ते मला बऱ्याच गोष्टी आम्ही पेपरच्या वगैरे आपण डेली डिस्कस करतो, तर त्याचा मला फायदा नंतर झाला. आणि म्हणजे असं झालं की तिला इथं PG भेटलं, पण तिची पण एक इच्छा होती की बाबा तुम्ही आता क्लास 1 झाला, तर मला पण तसं काहीतरी व्हायची इच्छा आहे. मग आम्ही सहज असं एक आपल्या SIS म्हणजे जे कामगार विमा आहे त्याच्या फॉर्म सुटले होते, जागा खूप कमी होत्या, 140 जागा होत्या. तिला म्हणलं फॉर्म भरू आपण. तिने फॉर्म भरला, त्याच्यामध्ये थेरीमध्ये सिलेक्शन झालं, प्री आपल्या एक्झाममध्ये. नंतर इंटरव्ह्यूसाठी फक्त एक चांगलं का सांगू शकतो, एक्झाम ज्यावेळेस प्रिलिम झाली त्यावेळेस व्यवस्थित होतं सगळं. ज्यावेळेस इंटरव्ह्यू 6 महिन्यांनी झाला, तर त्यावेळेस ती 6 महिन्याची प्रेग्नन्सी होती. मग आता मुंबईला इंटरव्ह्यूला जायचंय का नाही हा आम्हाला प्रश्न पडला, कारण 6 महिने 7 महिन्या प्रेग्नन्सीमध्ये ट्रॅव्हलिंग जाणं येणं काय सोपं नव्हतं. ती म्हटली बघा तुमचं, म्हणजे माझ्यावरती डिसाईड केलं. मी म्हटलं तुझ्यासाठी माझी काय जाऊ आपण. आम्ही गेलो, इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू चांगला गेला तिला. आणि ज्यानंतर जिजाचा जन्म झाल्यानंतर रिझल्ट आला, तिला महाराष्ट्रामध्ये मुलीमधून 17वा रँक भेटला आणि तिला सोलापूरचं ESIC हॉस्पिटल भेटलं. म्हणजे तो जो आनंद होता आमचा, तो खूप मोठा होता. कारण PG करत करत आणि डिलिव्हरी ANC असताना अभ्यास करून जाऊन इंटरव्ह्यू देऊन एवढं मोठं म्हणजे यश मिळवणं, ह्यात खूप मोठी म्हणजे तिची खूप मेहनत आहे सर ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे माझ्या पूर्ण ह्या क्षेत्रामध्ये तिला मी खूप मोठं म्हणजे स्थान देतो. पारा हे गाव असतं खेड्यावर, हो. ग्रामपंचायतीची. हो. आणि एका सुसंस्कृत चांगल्या शेतकरी कुटुंबात वाढलेले आपण. हो. एक मी तर म्हणले की एक शेतकऱ्याचे लेकरू, हो. की ज्या लेकराची, ज्या माणसाची नाळ आजही शेतीशी आहे, त्या मातीशी आहे. आणि हे खेडेगावातलं हे लेकरू आज जर्मनीला चाललंय नाही का, विदेशात चाललंय, म्हणजे दक्षिण कोरिया, दोन ऑप्शन, दक्षिण कोरिया आणि जर्मनी. तर ही जी भरारी आहे, उंच भरारी नाही का, ही गरुड झेप जी आहे, काय कसा योग नेमका जोडून आला हा? सर आता माझी पहिल्यापासून इच्छा होती. आता ते नेने सरांचं जे मी उदाहरण दिलं, तर आमचे चुलते म्हणायचे ती 2 महिन्याला 6 महिन्याला दुसऱ्या देशात जाते आणि तिथून शिकून येते, त्याचा वापर आपल्यात करते, तू कधी जाणार आहे असं म्हणजे टोला मारायचे मला, ज्यावेळेस मी MBBS असेल किंवा मग PGला असताना. मग मी म्हणायचो, हे कोण सांगायचं, दादा म्हणायचे? म्हणजे आमचे चुलते, म्हणजे मोठे चुलते, मी त्यांना दादा म्हणायचो. अच्छा. हा, वडिलांचं असं होतं की आपल्याला फॉरेन वगैरे काय नको, इथंच आहे आपलं, भरपूर आहे आपल्यासाठी, तर आपल्याला फॉरेन वगैरे म्हणजे जायचं. डॉक्टर नेहमीशी दादा नेहमी तुमची तुलना करायची? म्हणजे दादा म्हणजे ते फ्रेंड होते एकदम त्यांचं जवळचं नातं. आणि दादांचं म्हणजे दादाची 100 वर्ष जगले, ह्याच्यामध्ये नेने सरांचा खूप मोठा वाटा होता. बरं, काय स्टोरी तुमची मत आहे जर्मनीची, काय स्टोरी? जर्मनीचं मग ती झाल्यानंतर सर, मी ज्यावेळेस धाराशिवला होतो, मग माझे 2 वर्षापूर्वी काही मित्र गेले होते जर्मनी आणि साऊथ कोरियाला. तर त्यांना विचारलं, मला पण इच्छा आहे बाहेर देशात जायचंय, काम करायचं. तर ते म्हणले एवढं सोपं नाही, इंटरव्ह्यू असतो त्याचा, आणि इंटरव्ह्यू खूप हार्ड असतो. हार्डली देशामधून एक 15 ते 20 लोक सिलेक्ट करतात. अच्छा, बरं. हा, आणि त्याच्यात थोडी इंग्लिश कमांड पण लागते. आता मी एकदम मराठमोळा माणूस, सर्व शिक्षण आपलं सेमी इंग्लिश सुद्धा नव्हते मराठी मीडियम मध्ये. माझ्या मनात भीती होती की बाबा इंग्लिश मला शक्य होईल का, इंटरव्ह्यू देणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी. मग मी फॉर्म भरला, इंटरव्ह्यूची डेट आली, मग मी मुंबईला जाऊन इंटरव्ह्यू दिला. त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, इंग्लिशची बरीच तयारी माझ्या बायकोने करून घेतली माझ्याकडून. इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी माझा एक्सपिरियन्स, आणि त्याच्यामध्ये कसं राहतं सर की तुम्ही कुठं काम केलं. आता मी जसं सांगितलं की मी 6 महिन्याची फेलोशिप हे जॉईंट रिप्लेसमेंट डॉक्टर संतपुरे सरांकडे केली. त्याच्यानंतर संधिवातामध्ये फेलोशिप आहे माझी डॉक्टर श्रीकांत वाघ आहेत, लुपस क्लिनिक, त्यांच्याकडे केली. मणक्याची फेलोशिप डॉक्टर आमचे फैजल सर आहेत त्यांच्याकडे, आणि नेने सर आहेत त्यांच्याकडे केली. हे सगळ्यांचे मी रेफरन्स दिले तिथं. आणि नंतर मग माझा इंटरव्ह्यू झाला, तर त्यांनी मी माझं काम आणि मी ज्या ज्या गोष्टी केल्या, त्यांनी त्या माझ्या इंटरव्ह्यू मधून त्यांना ज्या गोष्टी पटल्या. इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक 15 दिवसानंतर मला मेल आला त्यांचा की तुमचं साऊथ कोरियामध्ये सिलेक्शन झालं. आणि जर्मनीचा त्यावेळेस मेल नव्हता माझ्याकडे, जर्मनीचा इंटरव्ह्यू नंतर झाला. लगेच 8 दिवसामध्ये जर्मनीचा पण आला की जर्मनीच्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये
तुमचं जॉईंट रिप्लेसमेंटसाठी सिलेक्शन झालं. यू हॅव नॉट टू ऑप्शन्स. येस. देर आर टू कंट्रीज, Yes. साऊथ कोरिया अँड जर्मनी. जर्मनी. तुम्ही काय निवड? आता मी सर जर्मनीला थोडा प्रिफरन्स जास्त निश्चित, देतोय, निश्चित. कारण साऊथ कोरियामध्ये गोष्टी चांगल्या आहेत, परंतु तिथलं जेवणाची प्रक्रिया आणि साऊथ कोरियन लँग्वेज जे आहे ते आपल्यासाठी खूप डिफिकल्ट जाते. आणि वातावरण पण जे असते त्याचं ते खूप थंड आणि खूप हे असतं, तर बऱ्याच वेळेस आपण तिथे गेल्यानंतर ते सूट होईल नाही होईल माहित नाही. जर्मन लँग्वेज जे आहे ते जर्मन लँग्वेज इझी आहे, मी त्याचे प्रिपरेशन पण करतोय आता. आणि लोक आणि जे ॲडव्हान्स म्हणजे एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, आपण जसं रोबोटिकमध्ये झाले, ते साऊथ कोरियापेक्षा जर्मनीमध्ये जास्त आहेत. सर तुमच्या या पहिल्या विदेश वारीला तिथं जाऊन तुम्ही अभ्यास करणार आहात, कारण हे फक्त मौज नाही, Yes. तर जाऊन तिथे शिकायचं आहे नवीन नवीन तंत्रज्ञान, जे इथं येऊन आपल्या लोकांसाठी त्याचा फायदा झाला पाहिजे. तुमच्या या पहिल्या विदेश वारीला शुभेच्छा. खरं तर धन्यवाद. साहेब विचार असं वाटतं की जेव्हा इथून तुम्ही जेव्हा मागे वळून बघता, काय वाटतं नेमकं? सर म्हणजे असं वाटतंय की मी आज ह्या स्टेजला ह्या इथपर्यंत जे पोहोचलो आहे, मला मनातून वाटायचं मी काहीतरी होईल, मोठा अधिकारी होईल, पण जी मला भेटलंय ते माझ्या अपेक्षेपेक्षा पण म्हणजे खूप जास्त आहे. आणि मला त्याला माझं पूर्ण जे तुम्ही म्हणताय ते त्याच्या श्रेय तुम्ही मागते जसं विचार तसं आई वडिलाला मी पूर्ण देतो, माझ्या बहिणी, माझे बंधुराज आहेत, माझी वाईफ आहे, माझ्या सगळ्यांनाच मी श्रेय देतो. पण मागं वळून बघण्यासारखे फक्त एक आहे की मी कधी सर खचलो नाही आणि कुठल्या गोष्टीला मागं पडलो नाही, आणि जे बी मला भेटत राहिलं मी त्याच्यामध्ये पूर्ण 100% प्रामाणिक प्रयत्न करीत गेलो. आणि देवाच्या कृपेने आज मला जेवढ्या अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा जास्त भेटलंय. आणि लोकांचं सर तुम्ही जसं म्हटलं की पैसा कमवणं हा माझा आत्ता पण व्यवसाय नाही, मला मान सन्मान आणि लोकांमध्ये नाव कमवायचंय. त्याच्यामुळे उद्या चालून मागं बघतोय जसं मी की जेवढ्या बी गोष्टी आता झाल्यात आणखी चांगला करण्याचा प्रयत्न होईल. बालपणे गेले, जेव्हा आपण मोठे होतो आणि मोठे झाल्यानंतर लोकांसमोर एक प्रश्न असतो की आतापर्यंत आयुष्य गेलं, असंच गेलं, काय केलं तर नीटचं आठवत नाही, कारण काय आठवावं असंही केलेलंच नसतं. परंतु डॉक्टर बालाजीराम भराटे यासारखी जी माणसं आयुष्यामध्ये पुढे जातात आणि मागे वळून बघतात, त्यावेळेला या लोकांना आपला गर्व असतो, अभिमान असतो, कारण आपण कुणाचे तळतळाट घेतले नाही, आपण कुणाला फसवलं नाही, तर आपण फक्त माणसं कमावली आणि माणसांच्या वेदना दूर केल्या. कारण एखाद्या व्यक्तीला जर वेदना होत असेल, कारण ते आर्थो स्पेशालिटी आहे, जर हाड मोडलं, हाड दुखावलं तर काय त्रास असतो त्या पेशंटला आपण विचारलं बरं. आणि ज्या वेळेला ती वेदना शमते, वेदना थांबते, त्यावेळेला फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोण असतं, तर ज्या व्यक्तीनं त्या संकटातनं बाहेर काढलं असतं. अशा अनेक लोकांना कळत न कळत यासाठी म्हटलं की काही लोकांची नावं पण माहीत नसतात साहेबांना, काही लोकांची नावं पण माहीत नसतात, परंतु आलाय ना अगदी सहजपणे, म्हणजे आपलं काम काय की आलेल्या पेशंटवर अगदी पहिल्यांदा विलाज करणे, ट्रीटमेंट देणे त्याला, आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती मग नाव घेऊ न घेऊ आपलं काम करत राहणे. म्हणून साहेब यासाठी लोकांसाठी देव आहेत की ते सतत या ठिकाणी काम करतात. म्हणजे किती वेळ काम करतात तर वेळेचं भान नाही. बरं थकतात का तर थकत पण नाही, कारण अगदी कंटिन्यू चालणारं हे व्यक्तिमत्व. आपण आज बघतो की आज रोबोट आहेत, आज मशीन्स आहेत, मशीन सुद्धा कधी कधी हँग होतं, ते बंद पडत साहेब. परंतु ज्या लोकांच्या पाठीमागे लोकांची दुवा असते ती माणसं कधी थांबत नाहीत, थकत नाहीत, कारण एक एनर्जी असते, ऊर्जा असते, आणि ही ऊर्जा नेहमीच आपल्याला चांगल्या कामात येते. साहेब या मुलाखतीच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन की तुम्ही अनेक लोकांची काळजी घेता, त्यांच्या आरोग्याची काळजी घेता, तुम्हाला सुद्धा चांगलं आरोग्य मिळो आणि तुमच्याकडनं अनेक लोकांवर या ठिकाणी चांगली शस्त्रक्रिया होत राहो, म्हणजे तुम्ही अनेक लोकांना बरं करत राहो, यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी आर्थो स्पेशालिस्ट आणि आर्थो डिपार्टमेंटचे या ठिकाणी हेड असलेले धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर बालाजीराम भराटे साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये, तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.